संविधानिक होती। अजूनही आम्ही म्हणतोय की आम्हाला जवळ घ्या, आम्हाला मानव म्हणून स्वीकारा, पण यांची लायकी नाहीये, यांची लायकी यांना दाखवली दिली पाहिजे। एखाद्या आतंकवादी आरोपी सारखे ते मला सकाळी इथे घेऊन आले, पण आपला एक प्रकारे विजय झालाय की गिरीश महाजनांवरती जातीयवादीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आपली ताकद मला दिली, आपली ताकद आपण दिल्या आहे। पोलीस डायरीमध्ये त्याची नोंद घेतली जाते। आपले बहुतेक नॉलेजेबल वकील देशभरात माझ्यासाठी म्हणजे आपल्या बाबासाहेबांसाठी एक एक पॉइंट शोधून काढताय की गिरीश महाजन सारख्या मूर्ख माणसाला ताकद माझी भरतीची नाहीये, कारण ही भरती मला फक्त आणि फक्त बाबासाहेब आणि या देशातल्या प्रत्येक स्त्रीला, मग ती आरोग्य विभागातली असू दे, की शिक्षिका असू दे, की सफाई कामगार असू दे, की कोणी असू दे, त्या प्रत्येक जातीतल्या बाईला हे संरक्षण बाबासाहेबांनी दिले। रात्री 2 वाजता देखील रस्त्याने जाते आणि माझी कोणी छेड करते तर हक्कानी पोलिसांना फोन करून बोलवण्याचा अधिकार माझ्या बाबासाहेबांनी दिला। माझ्या बाबासाहेबांना नाकारणारा कोण आहे? हा एक पालकमंत्री झालाय। आपल्याला माहिती आहे संविधानाने आपल्याला दिलंय की आपण कुठल्याही जातीचा व्यवसाय स्वीकारू शकतो। आपल्याला माहिती आहे यांचा भूतकाळ, हे काय करू शकत होते पोट पाण्यासाठी, आपल्या कमाईवर जगणारे हे आता आपल्याला लाचार करून पाहतायत। ज्या संविधानाच्या जीवावर हा पालकमंत्री झाला त्या पालकाला एवढा सुद्धा सेन्स नाहीये, 4वी पाचवीचं पोरग आहे की संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे। बापाचा कालचा रुबाब आता दिसू लागला पोरात।